कन्या राशी शिस्त, विचारपूर्वक निर्णय आणि सूक्ष्म निरीक्षण यासाठी ओळखली जाणारी ही रास 27 एप्रिल ते 3 मे 2026 हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही. हा काळ आहे तुमच्या आयुष्यातील काही खोल बदलांची सुरुवात करणारा, तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत करणारा आणि नशिबाची दिशा हळूहळू तुमच्या बाजूने वळवणारा. कन्या राशी, या आठवड्याची सुरुवात होताच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवू शकते. कदाचित तुम्हाला स्पष्टपणे काही कळणार नाही, पण मनात एक हलकीशी जाणीव होईल. काहीतरी मोठं घडणार आहे. ही भावना दुर्लक्षित करू नका, कारण कन्या राशीसाठी हा काळ आहे संकेतांचा, सूचनांचा आणि ब्रह्मांडाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा. तुमची रास ही पृथ्वी तत्वाची, म्हणजे स्थिरता, वास्तव्य आणि प्रॅक्टिकल विचारसरणी. पण या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की फक्त तर्क आणि गणित पुरेसं नाही. कधीकधी मनाचं ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तुमचा अंतर्ज्ञान या काळात खूप ताकदीने काम करेल. कन्या राशीच्या लोकांनी एक खास सवय असते, प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधण्याची. पण या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, सगळं परफेक्ट असण्याची गरज नाही. कधीकधी अपूर्णतेतच खरी सुंदरता असते. त्यामुळे स्वतःवर खूप जास्त ताण घेऊ नका. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. कदाचित एखादा जुना विषय, एखादी व्यक्ती किंवा एखादी अर्धवट राहिलेली गोष्ट. पण यावेळी ते फक्त आठवण करून देण्यासाठी नाही, तर पूर्णविराम देण्यासाठी येतील. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे. कधीकधी तुम्हाला वाटेल की सगळं थोडं हळू चाललंय, पण लक्षात ठेवा, हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही आतून मजबूत होत आहात. जसं झाड मुळांपासून मजबूत होतं, तसंच तुमचं आयुष्यही आतून स्थिर होत आहे. या आठवड्यात तुम्हाला काही दैवी संकेत मिळू शकतात. एखादं स्वप्न, एखादा आकडा वारंवार दिसणं किंवा अचानक एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येणं, हे सगळं काही योगायोग नाही, हे तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे. कन्या राशीसाठी हा आठवडा एक गोष्ट स्पष्ट करतो, तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात तिचं फळ आता दूर नाही. करिअर आणि नोकरी, कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल. ज्या गोष्टी तुम्ही शांतपणे कोणालाही न सांगता करत होतात त्याचं कौतुक होईल. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते जी तुमचं स्थान मजबूत करेल. सहकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. पैशांच्या बाबतीत स्थिरता येईल. मोठा फायदा नसेल, पण नुकसानही होणार नाही. नियोजन करून खर्च केला तर पुढील काळात चांगली बचत होऊ शकते. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. जोडीदारासोबत संवाद सुधारेल. काही गैरसमज दूर होतील. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक राहील, पण थोडा थकवा जाणवू शकतो. योग्य विश्रांती आणि आहार घ्या. मन शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. या आठवड्यात तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. एखादा निर्णय घेताना मनात येणारी पहिली भावना दुर्लक्षित करू नका, तीच योग्य असण्याची शक्यता आहे. कन्या राशी, हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवतो, सगळं नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सोडा आणि आयुष्यावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा संयम यांचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. विश्व तुमच्यासाठी काम करत आहे. फक्त शांत राहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कन्या राशी, हा आठवडा तुमच्यासाठी बाहेरच्या घटनांपेक्षा जास्त आतल्या बदलांचा आहे. म्हणजेच तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक सुंदर परिवर्तन घडू लागेल. सुरुवातीला तुम्हाला कदाचित जाणवेल की तुम्ही ज्या गोष्टी आधी खूप गंभीरपणे घेत होतात त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. आणि ज्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत होतात, जसं की स्वतःची स्वप्न, स्वतःचा आनंद, स्वतःची शांतता, त्या आता तुमच्यासाठी प्राधान्य बनतील. हा बदल खूप सकारात्मक आहे, कारण कन्या राशीचे लोक नेहमी इतरांसाठी विचार करतात, इतरांची काळजी घेतात. पण या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, आता स्वतःसाठीही थोडं जगण्याची वेळ आली आहे. तुमच्यात एक विलक्षण क्षमता आहे, कोणतीही गोष्ट व्यवस्थित, परिपूर्ण आणि सुंदर बनवण्याची. पण याच क्षमतेचा उपयोग आता तुम्ही स्वतःच्या आयुष्याला सुधारण्यासाठी करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचू शकते, काहीतरी नवीन शिकण्याची, नवीन सुरुवात करण्याची किंवा एखाद्या जुन्या स्वप्नाला पुन्हा जिवंत करण्याची. ही कल्पना छोटी वाटली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तीच पुढे जाऊन मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकते. मानसिक शांतता आणि सकारात्मकता, या काळात तुम्ही हळूहळू नकारात्मक विचारांपासून दूर जात आहात. जे लोक किंवा गोष्टी तुम्हाला त्रास देत होते त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवायला शिकत आहात आणि हीच गोष्ट तुमच्या आयुष्यात शांतता आणि आनंद घेऊन येईल. हा आठवडा तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवेल. तुम्ही जे करता, जसे राहता, जसे आहात ते पुरेसं आहे
ही जाणीव तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करेल. जर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल, मग ते शिक्षण असो, छोटा व्यवसाय असो किंवा एखादा वैयक्तिक बदल, तर हा काळ खूप अनुकूल आहे. छोट्या पावलाने सुरुवात करा, पण विश्वास ठेवा की पुढं मोठं यश मिळेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात असे लोक येऊ शकतात जे तुम्हाला प्रेरणा देतील, तुम्हाला समजून घेतील आणि पुढे जाण्यासाठी मदत करतील. योग्य लोकांची साथ हीच तुमची खरी ताकद बनेल. कन्या राशी, तुम्ही हळूहळू त्या टप्प्यावर पोहोचत आहात जिथे तुम्हाला स्वतःचा खरा मार्ग दिसू लागेल. तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत, पण ते अचानक नाही, तर हळूहळू सुंदर पद्धतीने घडतील. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतेवर शंका घेणं थांबवा आणि जे काही तुम्हाला आतून योग्य वाटतंय त्यावर कृती करा, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट अजून घडायची आहे. एकंदरीतच कन्या राशी, हा आठवडा संपताना एक गोष्ट मनात खोलवर ठेवा. तुमच्या आयुष्यात जे बदल सुरू आहेत ते साधे नाहीत, ते तुम्हाला एका नवीन, अधिक सुंदर आणि समाधान देणाऱ्या जीवनाकडे नेत आहेत. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय, पण त्याचं फळ लगेच दिसत नाही. पण लक्षात ठेवा, निसर्ग कधीच घाई करत नाही, तरीही प्रत्येक गोष्ट योग्य वेळेतच घडते. तसंच तुमच्यासोबतही आहे. तुमची मेहनत, तुमचं संयम, तुमचं प्रामाणिकपण यांचं फळ नक्कीच मिळणार आहे आणि ते योग्य वेळ आल्यावरच मिळणार आहे. या आठवड्याने तुम्हाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही आणि जर स्वतःवर शंका घेतली तर छोटी गोष्टही अडथळा बनते. म्हणून आता पुढच्या काळात एक निर्णय घ्या. भूतकाळात जे काही झालं त्याला माफ करा, स्वतःलाही माफ करा आणि नव्याने सकारात्मकतेने पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारा. तुमच्यात एक विशेष गुण आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट शांतपणे, संयमाने आणि अचूकपणे पूर्ण करू शकता. आता हाच गुण तुमच्या स्वप्नांसाठी वापरण्याची वेळ आली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनात जे स्वप्न आहे ना, ते फक्त स्वप्न नाही, तर ते तुमच्या आयुष्याचं ध्येय असू शकतं. त्याला घाबरू नका, त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून शेवटी इतकंच, थांबू नका, स्वतःवर शंका घेऊ नका आणि परिस्थिती काहीही असली तरी पुढे चालत राहा, कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय आत्ता सुरू होणार आहे. जर हा संदेश तुम्हाला मनापासून जाणवला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा सकारात्मक राशीफळासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.